अमृत आणि कासव यांचा नक्की काय संबंध आहे? का उगाच आपण उठसूट कासवाच्या पाया पडतो? पण त्याच्या पाया नक्की पडायचं असतं का? सांगते शार्पनर आहे ना, याबद्दल पुराणात लय भारी गोष्ट आहे. ती दंतकथा अशी आहे की समुद्र मंथन चालू होतं. एका बाजूला देव आणि एका बाजूला दानव अमृत मिळवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. आणि हे करताना अचानक मेरू पर्वत जोरात हलू लागलं. मोठं काहीतरी घडणार आणि तेवढ्यात एंट्री होते भगवान विष्णूंची. ते कासवाचं रूप घेतात. ते स्वतः मेरू पर्वत आपल्या पाठीवर घेतात आणि त्या स्थिर कासवामुळे हे समुद्र मंथन शक्य झालं. आणि त्याच स्थैर्यामुळे देवांना अमृत मिळालं. पुढच्या वेळी मंदिरात जाताना हे नक्कीच लक्षात ठेवा की हा फक्त कासव नाहीये, तर स्थैर्य आणि संयमाचं प्रतीक आहे. या कासवाला मंदिराबाहेर ठेवण्याचं अजून एक शास्त्र आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने कासवाचं उदाहरण दिले. यदा सहर्ते चाय कूर्मो मान्निव सर्वशः इंद्रियानिंद्री यार्तेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. या श्लोकाचा अर्थ, जसा कासव आपले सर्व अंगे धोक्याच्या वेळी आत ओढतो, तशीच ज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रियांचे चुकीच्या विचारांकडे जाणाऱ्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवतो. इथे कूर्म म्हणजे कासव हे तटस्थपणे व संयमी राहण्याचे प्रतीक म्हणून वापरले जाते. त्यामुळे पुढच्या वेळी मंदिरात जाताना कासवाच्या पाया पडायला विसरू नका. शार्पनर.